नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. ओम नमः शिवाय, हर हर महादेव शंभू. मंडळ माझ्या घाईत आहे. मी चाललो तलावपालीला. शंकराचं जे मंदिर आहे तलावपालीच्या मध्ये इथे. हे सोबत बॉटलमध्ये काय कॅरी केलंय तर ते म्हणजे आहे आपलं त्रिवेणी संगमचं गंगेचं पाणी आबेदा घेऊन आलंय. ते आपण शंकराच्या पिंडीवर वाहणार आहे. गंगाजल. हो भाई, गंगाजल आणलाय प्रथमने पण. आणि तू काय ड्रोन आणलाय? तुझा पुष्पवृष्टी करशील. तर आता आम्ही थोड्याच वेळात त्या मंदिरात पोहोचू. नाही पडणार. झाला सेटअप तुझा हेरा? प्रथम जीपीएसची वाढ बघतोय. जीपीएस इकडे आला ना, हां 6 आहे तिकडे, थोडा 12-13 आला की हे ओढून टाकू आपण लगेच. इट्स टाइम फॉर ड्रोन शॉट. ड्रोन गेलाय आपला. आता तुम्ही त्या ड्रोन मध्ये बघा मंदिर कसं दिसतंय. ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्री, भगवान महादेवाची पवित्र रात्र. नकारात्मकतेचा नाश करणारा, ध्यान धारणेचा अधिपती आणि संपूर्ण सृष्टीचा आधार ही शुभ रात्र भक्ती, उपवास आणि भगवान महादेवाच्या स्मरणाची आहे. असे मानले जाते की या दिवशी संपूर्ण विश्व शिवतत्वाने भारून जाते. भगवान महादेवाची पूजा करतो, त्याला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवलिंगावर दूध, मध, बेलपत्र अर्पण करतात आणि रात्रभर भगवान शिवाच्या नावाचा जप करतात. असेही मानले जाते की महाशिवरात्री शिव आणि शक्तीचा पवित्र मिलनाचा दिवस आहे, जो संपूर्ण सृष्टीतील संतुलन दर्शवतो. भगवान शिव आपल्याला त्याग, आत्मसंयम आणि अंतशांती यांचे महत्व शिकवतात. ते दर्शवतात की विध्वंस हा शेवट नसून नव्या सुरुवातीचा मार्ग आहे. म्हणूनच या पवित्र दिवशी भगवान शिवाच्या चरणी समर्पित होऊया, त्यांच्या कृपेची प्रार्थना करूया आणि आत्मिक शांती, शक्ती व सकारात्मकतेकडे वाटचाल करूया. हर हर महादेव.